नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. कारण आज वार रविवार आहे आणि दर रविवारी आपला ज्ञानदीप अकॅडमीच्या या मैदानावर सर्व विद्यार्थी पेपर देण्यास पूर्णपणे मग्न असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या एक आठवड्यापासून या ज्ञानदीप अकॅडमीमध्ये एक दिवस आड करून कुठला ना कुठला तरी रिझल्ट येत आहे. आपण पाहत आहोत की एक 4 दिवसाखाली SSCGDचा रिझल्ट लागला आणि त्यामध्ये आपल्या 2 विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यामध्ये एक विद्यार्थ्याची CISF मध्ये आणि एका मुलीची आसाम रायफल्समध्ये निवड झालेली आहे. तर लगेचच 2 दिवसापूर्वी आपण पाहितलं की मुंबईच्या कारागृहाची जी वेटिंग लिस्ट आहे त्या वेटिंग लिस्टमध्ये आपल्या एका विद्यार्थिनीची निवड झालेली आहे. आणि काल रात्री इंडियन नेव्हीमध्ये आपला एक विद्यार्थी परत सिलेक्ट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एकच आहे की या वर्षीचा हा पहिलाच महिना आहे. पहिल्या महिन्यातले 18-19 दिवस झालेले आहेत. तर पहिल्याच महिन्यात जवळपास 4 विद्यार्थ्यांचा रिझल्ट आलेला आहे आणि आणखी पूर्ण 11 महिने या वर्षातील आहेत. त्यामध्ये मग पोलीस भरती आहे, इंडियन आर्मीचे रिझल्ट आहेत, SSCGDचे रिझल्ट आहेत, TA चा रिझल्ट आहे, असे वेगवेगळे रिझल्ट आणखीन भरपूर येणार आहेत. त्यामुळं येणारा हे वर्ष हे नोकरदारांचं वर्ष आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण का की जे मेहनत करणार आहेत त्या मेहनत करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं नक्कीच यावर्षी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपलं पूर्ण तन मन धन एकत्र करून आपलं यावर्षीचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करून आपल्या आईवडिलांचं पण स्वप्न पूर्ण करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पेपर देत असताना 4ही घटक आपल्याला त्याच पद्धतीनुसार सोडवणं गरजेचं आहे. कारण मॅथ, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि जनरल नॉलेज प्रत्येकी घटकाला 25 गुण देण्यात आलेले आहेत. कधी कधी काही ठिकाणी कमी जास्त गुण होतात. म्हणजे काही घटक 30 मार्काचा येतो, काही घटक 23 मार्काचे येतात. परंतु पूर्ण ऑलराऊंडर जर विचार केला तर 100 मार्काचा पेपर असतो. आणि त्या 100 मार्कामध्ये आपल्याला कमीत कमी एक साधारण 85+ मार्क जर आले आणि इकडं जर आपलं 45+ ग्राउंड असेल तर आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायला मार्ग हा सोपा होतो. आणि हा मार्ग सोपा करण्यासाठी आपण अखंड मेहनत घेत असतो. आणि या अखंड घेतलेल्या मेहनतीवर तुम्ही फक्त एकच आहे की फिजिकलमध्ये जे 3 इव्हेंट आहेत या 3 इव्हेंटला पूर्णपणे न्याय द्याल. कारण का प्रत्येक इव्हेंट हा जर तुमचा आउट ऑफच्या दिशेनं असेल तर तुम्हाला 45+ ग्राउंड घ्यायला कोणीच चालवू शकत नाही. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वात मोठे मार्क देणारा फिजिकलमध्ये जर कुठला घटक असेल तर तो आहे मुलांसाठी 1600 मीटर आणि मुलींसाठी 800 मीटर. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये 20 गुण आहेत. आणि जर आपला आउट ऑफ नाही बसला त्याच्या खालोखाल उदाहरणार्थ 2:50ला मुलींना आउट ऑफ आहे, 5 मिनिट 10ला मुलांना आउट ऑफ आहे. 1-2 सेकंद जरी जास्त आपल्याला त्याच्यापेक्षा टायमिंग आला तर आपल्याला 20 पैकी 18 गुण मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी आपले जे काही सेकंद वाढलेले आहेत ते सेकंद कमी करण्यासाठी पूर्णपणे चांगल्यात चांगल्या पद्धतीचा वर्कआउट चालू ठेवायचा आहे. जे विद्यार्थी घरून तयारी करत असतील, जे स्वतः तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांना पण माझं सांगणं आहे की मित्रांनो, सध्या तुम्हाला आचारसंहिता चालू असल्यामुळे, कारण
आत्ताच आपण पाहत होतो की महाराष्ट्रामध्ये सर्व महानगरपालिकांचं इलेक्शन चालू होतं, मतदान चालू होतं. कालच निकाल हाती आलेले आहेत आणि हे निकाल हाती आल्यानंतर आता लगेचच जिल्हा परिषदच्या 12 जिल्हा परिषदांचा आचारसंहिता ह्या लागू होत आहेत. त्यामुळं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळं आपले जे 22 तारखेपासून सुरू होणारे ग्राउंड होते ते ग्राउंड 11 फेब्रुवारी पासून सुरू होणार आहेत असं एक परिपत्रक सुद्धा निघालेलं आहे. आणि त्यामुळं आपल्याला जो हा मधला कालावधी मिळालेला आहे तो कालावधी नक्कीच एक दुग्ध शर्करा योग आहे. कारण का तुकाराम महाराज नेहमी सांगत होते, शांततेच्या काळामध्ये जर घाम गाळला तर रणांगणावर तुम्हाला रक्त सांडायची वेळ येणार नाही. म्हणूनच मित्रांनो तुम्हाला सांगतोय मी, आत्ताचा जो हा काळ आहे तो शांततेचा काळ आहे. आणि ज्यावेळेस आपण युद्धाला सामोरे जाणार आहोत, आपलं युद्ध म्हणजे येणारं पोलीस भरतीचं ग्राउंड, आणि आपलं युद्ध हे 11 तारखेपासून होऊ घातलेलं आहे. मग या 11 तारखेच्या युद्धामध्ये जर आपल्याला जिंकायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आज मात्र घाम गाळल्याशिवाय पर्याय नाही. आणि सर्वजण आपण पाहत आहोत निकराच्या प्रयत्नाने पूर्णपणे स्वतःला सिद्ध करण्याच्या एक हालचाली प्रत्येकाच्या आहेत. आणि ह्याच हालचाली तुम्ही आणखी वाढवून तुम्ही नक्कीच येणाऱ्या भरतीमध्ये 45+ ग्राउंड आणि 85+ लेखी असं जर समीकरण ठेवलं तर नक्कीच तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकडे तुमची वाटचाल असेल. मी तर असं सांगेल की लेखीमध्ये तुम्ही 90+ मार्क घेण्याचा प्रयत्न असावा. कारण का की तुमच्या जर सर्व कन्सेप्ट क्लिअर असतील तर सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर तुम्हाला कोणीही 90 मार्क घेण्यापासून अडवणार नाही. त्यासाठी मित्रांनो एकच काम करा, जेवढे आतापर्यंत झालेले पेपर आहेत ते सर्वच्या सर्व पेपर सोडवून घ्या. आतापर्यंत झालेल्या ज्या घडामोडी आहेत त्या चालू घडामोडीवर पूर्णपणे प्रकर्षाने तुम्ही एक नजर मारा. आणि आतापर्यंत जे काय समजा वेगवेगळे परीक्षामध्ये विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न असतील त्या प्रश्नांना सुद्धा तुम्ही सामोरे जा. त्या प्रश्नांना सुद्धा एक वेळेस रिव्हिजन द्या. म्हणजे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमची धांदल उडणार नाही, त्रेधा तिरपीट उडणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ऐनवेळी तुम्हाला म्हणजे पेपर आलेला थोडाफार पेपर फिरवला जरी गेला तरी तुम्ही घाबरणार नाही. मित्रांनो यासाठीच तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने जर पेपरला सामोरं जायचं असेल तर सर्व पूर्ण तयारी करून जाणं गरजेचं आहे. आणि ही तयारी जर तुम्ही करून जात असाल तर तुम्ही यावर्षी नक्कीच 100% पोलीस होणार आहेत, यात कसलंही दुम आहे. आणि पेपर सुटल्यानंतर आपण या विद्यार्थ्यांची काही प्रतिक्रिया घेऊ. तर आपलं नाव काय? अंबुरे भागवत. अंबुरे भागवत. आता पेपर तुमचा संपलेला आहे बरोबर आहे? किती वेळ होता पेपरसाठी? 1.5 तास. 1.5 तास. तर पेपर कसा गेला? पेपर बरं सोपा गेला. बर. पेपर किती मार्क पडतील? तरी 89 मार्क पडले. बर, 89 ते 90 मार्क. गेलेल्या पेपरला किती पडले? 81. 81 पडले. मग एवढा कॉन्फिडन्स 89-90 नेमकं पेपर एक ऑल ओव्हर पेपर कसा होता ते सांगता येईल? तरी गेल्या तुलनेत त्याच्यापैकी सोपा होता. गेल्या आजचा पेपर थोडा सोपा आहे. बर, म्हणजे मराठी, मॅथ, बुद्धिमत्ता याविषयी कसं सांगता? तर गणिताचे लय अवघड नव्हते. 1-2 प्रश्न फिरलेले होते आणि मराठी 3-4 प्रश्न जरा म्हणजे मराठी बुद्धिमत्ता आणि ते पहा मित्रांनो, आजच्या पेपरला 90 मार्काच्या जवळ 89 किंवा 90 ह्या अंदाजात या विद्यार्थ्याला मार्क येण्याची म्हणजे त्यांना शक्यता वर्तवलेली आहे. आपण याच्यानंतर जाऊयात सोमनाथ केकांकडे. सोमनाथ, आजचा पेपर 100 मार्काचा पेपर होता. पेपर संपलेला आहे. तर आजच्या पेपरचं एक वेगळेपण किंवा कसा पेपर होता याच्याविषयी थोडी म्हणजे स्पष्टीकरण देता येईल? पेपर बऱ्यापैकी होता कारण की जसा भरतीला येतो त्याच लेवलचा पेपर आहे. पेपर बरा आहे, सोपा पण आहे. म्हणजे भरतीला ज्या टाईपचा पेपर असतो त्या पद्धतीचा पेपर तुम्हाला हा पेपर वाटला आहे? कारण याच्या अगोदर तुम्ही एक भरती पण दिलेली आहे, स्टाफ सिलेक्शनचा पण पेपर दिलेला आहे. गेलेल्या स्टाफ सिलेक्शन मध्ये अवघ्या 4 पॉईंट वरून त्यांचं म्हणजे सिलेक्शन हुकलेलं आहे CISF मध्ये. तरी पण मला काय म्हणायचंय की आजच्या पेपरला किती गुण मिळतील?
90+ यायला पाहिजे. 90+ यायला पाहिजे. बर, कुठला भाग अवघड आणि कुठला भाग सोपा याच्याविषयी काही सांगता येईल? अवघड म्हणजे असा विशेष अवघड नव्हता. बरं. जीकेचे 5-6 जातील आणि मराठीचे बरं, मला काय म्हणायचंय, आजचा पेपरच सोपा होता का तुमचा अभ्यास झाला म्हणून तुम्हाला सोपा वाटतो? नाही. हे अभ्यास पण- पण केला 3 वर्षात. 3 वर्षाचा अभ्यास आहे, त्यामुळं आजचा पेपर सोपा वाटतोय. कारण का सांगायचं म्हणजे सातत्य ठेवलेलं आहे की जरी एखाद्या परीक्षेत अपयश आलं असलं तरी पण त्या अपयशानं खचून न जाता परत आणखी त्याच द्वेषानं त्याच जोशानं आज पेपरला सामोरं जाताना दिसत आहेत. आणि येणाऱ्या भरतीचं किंवा आपण जो फॉर्म भरलेला आहे, कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरलाय? मुंबई शहरला फॉर्म भरलेला आहे. मुंबई शहरला फॉर्म भरलेला आहे. मुंबई शहरला लेखी प्लस ग्राउंड किती करण्याचा विचार? 135+. क्या बात आहे. कारण का 135+चा आकडा लावण्याचं मनोधैर्य किंवा एक विचार त्यांनी व्यक्त केलेला आहे. तर यानंतर आपण जाऊयात जाधवरकडं. तर जाधवर, आजचा पेपर जो होता तो त्या पेपरमध्ये बऱ्याच जणांचं मत आहे की आजचा पेपर सोपा होता. तर आपण आजच्या पेपर विषयी काय सांगा? आजचा पेपर सोपा होता, फक्त थोडे गणित आणि जीके डिफिकल्ट. हा, म्हणजे थोडे काही प्रश्न फिरवलेले हा. होते. आणि परंतु तुम्ही केलेल्या अभ्यासाच्या किंवा तुम्ही केलेल्या आतापर्यंतच्या रिडिंगच्या किंवा पेपर सोडवलेल्या ह्याच्यापैकी म्हणजे पेपर तुम्हाला गुण किती येतील याचं हे? 89. बरं, 100% 89 का 90-91? 100% 89. तर 89 गुण घेण्याचं यांचं आजचा म्हणजे त्यांनी त्या तिथपर्यंत पोहोचतील असा आत्मविश्वास दाखवलेला आहे. मी काय सांगतोय की याच्या अगोदरच्या पेपरला आपण मार्क किती होते विचारत? 81. असं कसं काय? तुला 81 त्यांना 81, एवढं साधारण बघून तर लिहिलं नाही? हा? नाही, असं करू नका. त्यांचे तर आमचे 5 जणांचा 5 जणांचा फरक होता. बघून लिहित नाही, इमानदार मुलगा आहे. धन्यवाद. तर यानंतर आपण जात आहोत म्हणजे हा वाशिमचा विद्यार्थी आहे आणि याच्या गेलेल्या भरतीच्या अगोदर सुद्धा यानं भरतीमध्ये सहभाग घेतला होता. परंतु एक 4-5 मार्काच्या फरकानं निसटता पराभव स्वीकारला. तरी आताच्या भरतीचा म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो कुठं भरला? चंद्रपूर इथं फॉर्म भरलेला आहे. आणि चंद्रपूरला भरलेल्या फॉर्म मध्ये आपण यावर्षीचं फिजिकल आणि लेखी परीक्षा याचं कॉम्बिनेशन कसं करणार आहोत? फिजिकल 45, लेखी 90+. फिजिकल 45 आणि लेखी 90+. आपला 1600 मीटरचा टायमिंग किती आहे? 5 येतो 5 मिनिट 5 सेकंद टायमिंग आहे. आणि गोळाफेक आउट ऑफ गोळा आउट ऑफ आहे. 100 मीटर 10 मार्क. 100 मीटर 10 मार्काचं आहे. पण मित्रा, लवकरच 100 मीटरला 12 मार्क कशी येतील याचं पूर्णपणे आखणी करायची आहे. त्या पद्धतीनं स्प्रिंट मारायची आहे. आणि वस्ताद तुमच्या सोबतच आहेत. तर आजचा पेपर आहे, त्या आजच्या पेपरला मार्क किती येतील? 85+90 जवळ. 85 ते 90च्या दरम्यान मार्क येऊ शकतात. बरं, पेपर मध्ये अवघड काय वाटलं आणि सोपं काय वाटलं? जीके होतं थोडं अवघड, हा. 5-6 मार्काचं. हा. गणित 20. बरं, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा पेपर जवळपास या विद्यार्थ्यांना सोपा वाटतोय. याचं कारण एक आहे की कंटिन्यू अभ्यास करण्याची सातत्य, रिडिंग करण्याचं सातत्य आणि यांचं पेपर सोडवण्याचं कौशल्य, यामुळं यांचं मॅथमॅटिक, बुद्धिमत्ता आणि ग्रामर, मराठी ग्रामर, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या यांच्याकडून वारंवार त्याची उदाहरणं सोडवून घेतल्यामुळं, रिपिटेशन केल्यामुळं, पाठांतर केल्यामुळं हा पेपर सोपा वाटतोय. तर मित्रांनो, आजचा पेपरचा जो हे आहे त्याचे मार्क्स हे सगळ्यांना चांगले येतील. तुम्ही पण अशाच पद्धतीनं तयारी करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपलं वर्दीचं स्वप्न पूर्ण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.